आधुनिक आणि पुरोगामी विचाराचे संत सेवालाल महाराज, आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार, हरित क्रांतीरो प्रणेता महानायक वसंतराव नाईक यांचे प्रतिमान मग प्रथम विनम्र अभिवादन करू છું। वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना इंदेरवाडी आज पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ शेतकरी सदनेमाई दीर्घ राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचं। ये राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबिर अध्यक्ष स्थान वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष आदरणीय अमरभाऊ राठोड ये व्यासपीठावर आपण स्थान ग्रहण करिए असं मला विनंती करतो। विशेषतः आज ये प्रशिक्षण शिबिर उद्घाटक माननीय श्री बीके नाईक आईएएस माजी जिल्हाधिकारी बीड ये सुद्धा व्यासपीठावर आपण स्थान ग्रहण करिए आज मला विनंती करतो। आज कार्यक्रम प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर अरविंद आडे साहेब, कोषाध्यक्ष वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ये सुद्धा व्यासपीठावर आपण स्थान ग्रहण करिए असं मला विनंती करतो। माननीय श्री मोहन राठोड माहिती उपसंचालक पुणे ये सुद्धा व्यासपीठावर आपण स्थान ग्रहण करिए असं मला विनंती करू છું। वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना सरचिटणीस राजूभाऊ चव्हाण ये सुद्धा व्यासपीठावर आपण स्थान ग्रहण करिए आज मला विनंती करू છું। महाराष्ट्र वेगवेगळे विभागीय माहिती, जिल्हा माहिती, तालुका माहिती आज आता वसंतराव नाईक कर्मचारी संघटना शिलेदार उपस्थित वेगेच तर वेगवेगळे विभागीय माहिती आयपीएस मार साथी तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, केंद्रीय पदाधिकारी ये सुद्धा आपण स्थान ग्रहण करिए आज मला विनंती करू છું आणि वेळेमाहिती वेळ कारण आहे पर्वतीय मंदिर प्रसन्न अभिनंदनही करू। आदरणीय व्यासपीठ आज कार्यक्रम अध्यक्ष उद्घाटक यांनी मला विनंती करू છું की वो आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार वसंतराव नाईक आधुनिक विचारे संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमा पूजन करून हार अर्पण करिए।
घेऊली से रोप लावेली या दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ये काव्य पंक्ती प्रमाणे वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना ही एक छोटा संघटना आहे ती, पण आज एक छोटे संघटना जे रोटर ओरो वटवृक्ष नाही रूपांतर लेवच महाराष्ट्र प्रत्येक विभागे माहिती प्रत्येक जिल्हा माहिती तालुका माहिती शाखा स्थापन केलीच आणि खरोखरच एक ट्रेड युनियन रेड करण्यात ही तमाम असे एक अभिमानी रवाच. तो मित्र हो आज कार्यक्रम उद्घाटक आदरणीय बीके नाईक साहेब ये उद्घाटन पर आपण विचार व्यक्त करिए आज मोहन विनंती करू. आज ये प्रशिक्षण शिविर उपस्थित से बंजारा अधिकारी कर्मचारी व इतर बंधुओं जरी मैं मुंबई आया छू तो भी आपलों से हार्दिक स्वागत करू छू. आज अपन वसंतरावजी नाईक व अपने राष्ट्रीय संत को किंवा बंजारा संत श्री सेवालाल महाराज अजून अभिवादन करण मग मार्गदर्शन देने शुरुआत करू छू. व्यासपीठ पर बैठे हुए से पदाधिकारी व अतिथिगण जरी मती वयमाई नानक्याचा अमर राठोड तरी मला अगदी मने माहिती वन प्रेम करूचो वन लाइक करूचो का उदू चिकाटी अभाल सचिव अपने राजू चौहान सर चिटनीस ये बोलन तक आए उनसी संगठन चलावणं म्हणजे अत्रा सोपी बात छे. तो असे संघटना रे होनहार आणि एक प्रबळ दावेदार व संस्थापक अध्यक्ष अमर राठोड भाऊ और बरोबर मोहन राठोड मग जिल्हा परिषद उस्मानाबाद सीओ व्यक्तो माहिती अधिकारी व्यक्ते और आज 22-23 वर्षांमध्ये उपसंचालक ये पदेतानी जातानी आपण विभागीय माहिती व प्रसिद्धी विभागीय माहिती छाप बसायचं दिल्ली जाणी प्रशासन चलायचं. एक बंजारा होनहार प्रशासक कशाचं वो उदूरबाई देखील मला चालणार. राजू चौहान उदूर ज्यादा परिचय छेनी पण उदूर भाल प्रस्तावित जे काही मार्गदर्शन किती किंवा विचार मांडायचं व ती एक स्पष्ट दिशा बघा नावाचं की अमर राठोड साहेब आणि ती आचे लोक आचे पदे पर आणि आजो आउटपुट द्यायचं म्हणून मला वाटत. आणि डॉक्टर आडे साहेब यांचा मला परिचय छेनी आज पण वर्गानिकरण दिलेला हमारा मित्र जीडी राठोड गिरधर राठोड उदूर जमाई संघटन वो मार बरोबर सहकारी अधिकारी व्यक्त है सेल्स डिपार्टमेंट में. बाकी से सम्माननीय पदाधिकारी विभागीय सचिव जिल्हा अध्यक्ष आणि से उपस्थित अधिकारी कर्मचारी बंधु ये संघटना हम
महानगरपालिका उपायुक्त वेतो ठाणा महानगरपालिका में घना अधिकारी कर्मचारी संगठना हम स्थापन किए थे वो फाउंडर अध्यक्ष वेतो मानस को कि संगठना चलानु कई खाया काम छेनी किंवा एक चलो एक संगठना काढ लीधे खाली लेबल लगा लीधे किंवा विजिटिंग कार्ड बना लीधे म्हणजे संघटना वेगळी आज आपल्या समाजात नाही असो प्रकार घणो वेगळो आहे कुणसी छोटी मोठी संघटना काढलेला तालुका पातळी पर भी वो कार्य नहीं पण राष्ट्रीय अध्यक्ष असे अनेक संघटना स्थापन करताना फक्त पदे सारू एक उंदरो युगो असं वसोच प्रकार आपण ज्याला आपण मदर ऑर्गनायझेशन काचा ऑल इंडिया बंजारा सेवा संघ वो भी वसच प्रकार वेगळोच आणि लोकून हम वाटायचं की हम साथ इस संघटना से करून पण आउटपुट काहीच नाही उंदरो और माहिती समाजन काही देणो छ किंवा समाजन काही अपेक्षा छ होती एनो विचारच करेनी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना लागे 12-13 वर्षानो जो वाटचाल छ अत्यंत जवळती देखू छु अमर भाव संपर्क छु दिवाळी प्रकाशन विमुक्त नायकेर प्रकाशन अंदर भाई एक आर्टिकल वाचून हमको वाटच की एक जन्मजात संपादक पैदा बंजारा समाज फक्त आपले ये संघटनाओं किंवा जे काही आपण ये संस्था स्थापन करण्याचा म्हणून फायनान्स कम पडायचं ही वत्राच सत्य असेल आणि मोठी आपण ज्यांना आपण धाव जे काचानी कुंठित वेळ जायचं किंवा आपण आग भरसकाली कर्मचारी अधिकारी संघटना करून गजना फायनान्शियली बॅकवर्ड न राहायचं इतर समाज वंजारी समाज किंवा इतर समाज संघटना आपण देखा जावं तर पिसारो काही कमतरता राहिली तो बेसिकली डोनेशन भी भाग रहेचा वॉलंटरी जमा करता एक रिजर्व फंड आपल्या ट्रेड यूनियन माई रजिस्ट्रेशन करने दिल्ली जाऊन लागे मुंबई जाऊन लागे काय आपण भाव काही किसे ती पिसा खर्च करना मुंबई दिल्ली जाऊ कर काही आखिर अपनी मोट संघटना चलाव जाए पछ वो ये बाजू तो भी ये बाजू चिंता करे आवश्यकता न भाषणचा का तमार सिर्फ शक्ति से वो शक्ति बड़े बड़े दिल्ली मुंबई जाऊन आमदार मंत्री भेटन दी चार दिन पाठपुरावा करता जे काही कार्य करायचं बाकी चीजें तो भी काळजी नसा वो सारू मग आगे नहीं शिबिर नहीं आपने से आह्वान करू छु विनंती करू छु ही संघटना फायनान्शियली वीक न रहीचा ये कटाक्ष थी आपण से ध्यान देणचा है अब मैं जरी रिटायर हो गयो
तो भी मैं आज ये संगठना ने 25,000 रुपया डोनेशन घोषणा कर आपने से परत आवाहन करू छू की आपण भी सरळ हाताती संघटना आर्थिक मदत करू आणि ही संघटना एक स्ट्रॉंग संघटना करून के महाराष्ट्र में उभरेल आहे आणि कर्मचारी अधिकारी अजून जे पर अन्याय होण्याचं और कुठे पाच खंबीरपणे उभरेल जावं असं मसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करू छू आपण संघटनाच फक्त स्ट्रॉंग करेरो किंवा प्रबळ करेरो अत्राच ध्येय न रखडता मारतो ही अपेक्षा तम से बुद्धिजीवी छो और अपने समाजेर क्रीम सो क्रीम एक थिंक टँक काचानी आपण थिंक टँक तो आपण इवन एका आमदार खासदार जर समाजासाठी काही करलो कोणी लिय तो आपण ये संघटना लेटर पॅड ऊपर म्हणून मार्गदर्शन तो करेलोच काही अडचणीचं तमिळ कर्मचारी अधिकारी जत प्रमोशन्स जत रिक्रुटमेंट जे स्टॉक मिलीचं या बाबतीत माही मागणी करेन तमली पाठपुरावा करो आपले कारण ते उदूर लागेलचा ओरच बरोबर उदूर सरळ करेलो भी तमिळ प्रयत्न करेन जावं हे संघटना माध्यम माहिती आपण कर सकाळचा अपने आमदार भी जे मौनी आमदार वगैरह उधून आपण कामे लगा सकाचा का बुद्धिजीवी करून ते कार्य जगपाचं आपण वेळोवेळी एक जाग बेसाने आपण माहिती काही जे विचार म्हणतात वेसकाचं आणि समाजाला फक्त नुकसान वेळोचं फक्त आपणेच सर्व्हिसेस माही काही नुकसान वेळोचं किंवा आपल्या ऊपर अन्याय वेळोचं वगैरे मला कुठं संघटनाचे नाही इवन आज आश्रम शाळा जी अवस्था अपने महाराष्ट्र में आश्रम शाळाओं जी अवस्था ये अवस्था सुधारे सर्व अपन का प्रयत्न कर सका जे जे संस्था ही तो वाटेन चावा की भाई महाराष्ट्र एक स्ट्रॉंग संघटना आणि इंदोरवडीती एक परिपत्रक किंवा एक काढून आयचं की विद्यार्थी साम दुर्लक्ष वेरोचं जेवण्यावर साम दुर्लक्ष वेरोचं म्हणतो हम आजकल शासकीय अधिकारी जे वो डिपार्टमेंट में जे डिपार्टमेंट में वो चुकीर मार्गदर्शन करायचं चुकीर मार्गदर्शनात फंड्स काढेरो ग्रांट्स काढेरो 400 विद्यार्थी सब 600 दगानो उंदूर फायदा सर्व अधिकारी मार्गदर्शन करायचं करून के चुकीरो भी कार्य करा सवार प्रॉब्लेम जरा आतो भी तो संस्था आवश्यक प्रॉब्लेम वो अधिकारी काही नाही तमारपाती करायला तो तमें भोगणं लागेल तो अशा जे एक एक जे समाजावर बेनिफिट आपण जे काही संस्था काढलेल्याचा किंवा जर गैरप्रकार चाललोच वत भी आपण जर लक्ष दिले किंवा इंडिव्हिज्युअल नामे ते आपण कंप्लेंट करेलो किंवा इंडिव्हिज्युअल नामे ती केली दोष आपण वजाळायला लायरो ही प्रकार करेल छे पण आपल्याकडे संघटना असं तो आपल्याला रोज बरोबर ये बंजारा ऑर्गनाइजेशन जे महाराष्ट्र में शक्ति ज्यादा महाराष्ट्र में ऑर्गनाइजेशन बंजारा संघटना जे प्रत्येक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष
तर या बाबतीत बी आपण विचार करणं अत्यंत गरजेचं. मग एक पत्र लिहायचो मग ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचं जनरल सेक्रेटरीचं लाभ 7-8 वर्षाची, पण मग स्वतः कधी नॅशनल जनरल सेक्रेटरी करून नक्कीच मग कधी लपू नये. मग आजकाल मला स्वतः म्हणजे रिटायर्ड IAS करून गेलो लगदूचो तो मग लार 2 वर्षाची अभी कोविड वजह डिले हो, पण ये आपले संघटना दी अध्यक्ष वेगळेचं दोन सेल्फ स्टाईल जिनकाचा नाही स्वतः इलेक्ट मेलन स्वतःच अध्यक्ष वेगळे आणि कारभार चालणार उदर पण कोई पदाधिकारी वगैरह हम कति डेलिगेशन में जान के निवेदन दिले असं काही स्वतः आणि व्हॉट्सअप पर भाषण विषण मात्र सामान्य माणूस तो काही नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी पदाधिकारी मेंबर ये म्हणा की अब तूच निर्माण निस्वार्थपणे सेवा मग मुंबई महानगर पालिका मेगा सिटी रो प्रेसिडेंट सुद्धा 3 वर्ष मग नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी मीटिंग बोलायो आणि वच महाराज नामे ती एक हम कार्यालयाचा प्रतिष्ठान करून गेलो वर म्हणजे ती मग 7-8 बंजारा धरून नामे पाक्षिक कार्य आहे तो 7-8 काढे आणि वर माई पूर्ण ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर ऍक्टिव्हिटी म्हणून माई पब्लिश करतो पण वो बंद वेगो तो ही एक अपील बाबा ही संघटना दी अध्यक्ष कोर्ट कचेरी चालू सोडून चॅरिटी कमिशनर तो केस व्यक्तीच पण आपण कोण हैदराबाद कोर्ट माई आणि पोलीस स्टेशन माई केसेस दाखल वेगळीच एक अध्यक्ष दुसरे अध्यक्ष ऊपर 18 कोटी रुपया ही करणार तो करून घेणं एलिगेशन करमेलोचं असे प्रकार चालवायचं येते. वसंतराव नाईक, बाबासाहेब नाईक, बाबूसिंग दगडूसिंग राठौड़ साहेब, भानावत जी ये से ये अपना ऑर्गेनाइजेशन ऑल इंडिया बंजारा सेवा संघ जे स्थापन करने लेते हैं से लोग एक आदर ये संगठन बाबतीत में दृष्टिकोन रखते थे. आज उन्होंने एक प्रकार लाचारी पत्करण वेळ आवडीचा असो प्रकारचा का नावाचं कारण मग एक अपील काढतो आणि वो दृष्टिकोनाची मग दोन ग्रुप येते चर्चा करोच बापसे बुद्धिजीवी सांगितलं वाचन नका तुमचं. ऑनरेबल श्री अमर सिंह तिलावत, श्री शंकर एस पवार, working presidents all, vice presidents all, general secretaries all, secretaries all, treasurer Banjara brothers and sisters. I am making this humble appeal to you all for kind consideration and necessary action. We are well aware of the prevailing condition in our organization for last 5 years. We are at pains to observe that activities of Sangh have come to total halt. We, the National Executive Committee members and office bearers of state unit, have become silent spectators of this pointless infighting precedents. आपसे जे लढण्याचे प्रेसिडेंट और बाबती में अपन फक्त देखते बैठे जाए से पदाधिकारी उद्देशन पोचूमा. Consequently, the Banjaras of the country have been left with no choice but to witness
the infighting of the president on WhatsApp groups. दर अठवाड़ा में 15 वड़ा में एलिगेशन कर रहे जो WhatsApp ग्रुप पे पर पब्लिकेशन अपने लेकर मरा सर. In view of the above, it is understandable for a true Banjara to think that the founding fathers of Sangh, late Honorable V.P. Naik, Padma Shri Ram Singh Manawat and Ranjit Naik, might be seeing the unfortunate course of events through which the Sangh is passing. आज जे परिस्थिती माहिती जारेचो आकाशे माहिती किंवा स्वर्ग माहिती देख रहे भी आलो मैं और भाई सब एक भावनात्मक घालो जो कि बा हम जे स्थापन करना आयचा संघ वो संघ लोगों आप काय कर रहे हैं प्रति देख रहे हैं वो संघ is passing a course which is quite deviation from the principle and objective of the sun. म्हणजे objective and principle रेगे बाजू and नुस्ता fighting चालीस. Efforts made by the mediators and committees for arriving at compromise have borne no fruits. अभ्यर्थी कई लोग प्रयत्न की दे पर वो कई वो रिजल्ट कहीं निकलो पड़ी. If this trend is allowed to continue, it is anybody's guess as to what will be the fate of National Banjara Mother Organization (AIBSS). ये हम चाहते लोग उनके तो और ये फेट कहीं भी है ये ऑर्गेनाइजेशन डूबे सोएंगे और चेंजेस और my dear brothers and sisters, you will agree with me that we are nothing to gain through legal ways and such unmindful infighting and कोर्ट कचहरी करते रहिया तो और भाई कहीं निर्णय निकला हुआ कोनी. We have by now realized that infighting is between two persons for the sake of authority and chair. खुर्ची सारू आणि पदे सारू अतरा कुंदर फाइटिंग जाती समाजर हम कहीं करिया करून गेम कहीं और माहिती कहीं अपने अर्थ निकलेली. Therefore, I feel and say that the Banjara Samaj is left to their mercy. Looking at this present scenario, I have discussed this burning issue on phone with Honorable Sri Amal Singh Tilawat and Shankar Pawar and requested them to consider our organization's principle. Unity of Sangh is first and foremost and individual comes next. व्यक्ति सोम लोकुत दखान संघटना चालेनी संघटना तत्व संघटना प्रिंसिपल जैसा खूप महत्वाचं आणि वोना आपण फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टन्स द्यायचा आहे अशा प्रकारे म्हणून वी आर प्राउड दॅट इन दी पास्ट नो वन ऑफ संघ हॅज गॉन इन कोर्ट फॉर लिटिगेशन फॉर mere honor of the post and chair. I have tried to convince both Shri Amar Singh Tilawat and Shankar Pawar to bury their differences and to search for a way forward for the better future of the Sangh. दो जगह differences थे वो बरी करना करो वो अब भूलता नहीं अपने आग बढ़े रहो हम करोगे उन्होंने दो बोलो चु. In this regard, I, as General Secretary, propose to call a meeting at Mumbai or Thane, members of Executive Committee and senior Banjara leaders and discuss following issue. मैं एक 6 issue दिनों चु वो पर चर्चा करे सब में मीटिंग बुलाया जोन करेंगे को nomination of new president, reorganization and nomination of national and state executive committee, members enrollment आणि 2 करोड रुपया जमा टार्गेट आणि 2024 जो पार्लियामेंट्री इलेक्शन्स वो रगड्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघेरो अपने कॉन्फ्रेंस महाअधिवेशन जो दिग्रसेन भराय तो अपने से मालूम सर
तो वसो एक महाअधिवेशन 2024 तो बंजारा समाज ताकत काही सही आपण गव्हर्नमेंट बी दखला सक्या आणि राजकीय पक्ष जत्राडीच उदून दखला सक्या वो सर्व अपने 2 करोड़ रुपया टारगेट जो नवीन प्रेसिडेंट नवीन बॉडी है ये जमा करिए और ये ऑर्गेनाइजेशन वो दृष्टिकोन काम करिए हम करूँ काढो छो और वो माई कंडीशन ई घालो छो ये लेटर में नोट इट इज माय अर्नेस्ट अपील टू ऑल द ऑफिस बेरर्स द नेशनल एंड द स्टेट ऑफ संघ टू टेंडर कलेक्टिव रेसिग्नेशन बिफोर द मीटिंग कमेंसेस जना मीटिंग में वो आया आगड़िया से राजीनामा दे रो अपने पदे रो बाकी नेशनल एग्जीक्यूटिव कमिटी मेंबर रही हो और माहिती वो नवीन अध्यक्ष करण पचा आगे अपने पूरा ऑर्गनाइजेशन सेटअप वगैरह तैयार करे अशा प्रकारे के उद्देश्य इच की आपण थिंक टँक जो फक्त आपला संघटना बांधली करून आपण न्याय हक्क मिळावे सर्व आपण प्रयत्न करे ऐवजी आपण संघटना नेटबँड આપણે ये ऊपर प्रेसिडेंट करण सही की दपन का अमर भाव तो इट इज कलेक्टिव रेस्पॉन्सिबिलिटी एंड इट इज इन द बेनिफिट ऑफ आवर बंजारा कम्युनिटी वी आर अपीलिंग आणि अल्टिमेटली आपण जे चुकले जो मार्ग तो ढकाळले नाही आपण तो मार्ग भाषण जर लाभलो तो मार्ग केवळ इच्छा अन्याय विरुद्ध प्रत्येक माणूस उठून उभरायला असं आज अपुरा कंट्री युक्रेन मानव जर रशिया रणकुंडा काय झाले राख रांगोळीच व्यवहार सांगतो काही धास घे काही ब्लड घ्यायचं पण सारी वेळ बावजूद भी अजी वो काही घुटना टेके पण जिद्दच माणसेला जो आपण संघटना तो बांधियास संघटना मजबूत करिया पण ओवरऑल रिझल्ट जो काहीतरी आजचो रिझल्ट निघण्याचा आहे अशा प्रकारे अपेक्षा मार बंजारा बुद्धिजीवी वर्गांना आवाहन करू छू आणि मग 25,000 रुपया चेक अमर भाऊला आज देणं केला होता धन्यवाद आणि ही अपेक्षा करू छू अमर भाऊ नेतृत्व हेठ ही बंजारा अधिकारी कर्मचारी संघटना जो ही दनेरदन स्ट्रॉंग व्यक्ती जाय आणि मजा ताणी जीवतो जो ताणी मारवडी ती काही हेल्प किंवा काही कोऑपरेशन चालतोवी तो आज आधी रात्री भी मग सहकार्य करने तयार छो अतरा केतानी धन्यवाद नाईक साहेब. संघटना कसोरीची आहे, संघटना ध्येय धोरण कसोरीची आहे यार बदले माई नाईक साहेब आपल्याला बरीच माहिती दिली. वस्तुस्थितीवर बंजारा समाज माई भक्कम सारी संघटना निघीच और बदले माई आपल्याला की भक्कम माहितीच आपण स्वतःवर अस्तित्व ठिकाण बघायला असो भक्कम सारी संघटना म्हणजे अध्यक्ष की आपण नाही परिधी लढरेच पण वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना ही ट्रेड युनियन संघटनाचं ये संघटना ध्येय धोरण आणि बाकी संघटना ध्येय धोरण में बराच फरक ही संघटना भविष्य में मजबूत हुई आज होने अपेक्षाच ये संघटना करले मोने आस्थाच ये संघटना रोटी समाज न्यायालयीन प्रश्न आणि सामाजिक प्रश्न सुटून की वगैरे मनोभावी विचार करताना ये संघटना आर्थिक पाठबळ राहून असं होणे वाटे आणि वो आता उन्हें मने गंती
संघटना आर्थिक पाठबळ दिवस 25,000 रुपये आता हमारा शेर समक्ष जाहीर केले बद्दल मग प्रथमतः नाईक साहेब अभिनंदन करू आणि संघटनावरती आभार मानू। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।